शाळेत असताना कसे होता तुम्ही? शाळेत असताना थोडीशी स्टुडियस आणि थोडीशी खोडकर असं होतं माझं. होतं. आणि तुम्ही? मी एकदम शांत. आताही. कॉलेज नंतर मग थोडा मस्ती बिस्ती करा. आताही तुम्ही शांतच असता? आता काय लग्न आलं तर शांतच झालोय. लग्नाच्या अगोदर जरा होतं पण आता काय काय केलं? काही नाही केलं. बघा काय बोलताय ते. लग्नानंतर तर सापच शांत झालो म्हणे. आणि त्याच्यात सुद्धा जेव्हा बोलायचा प्रयत्न करतो त्या तिळगुळ देण्याची वेळ येते त्याच्यावर. थोडंसं कधी कधी होतं पण एवढं जास्त नाही. थोडंसं कधी कधी होतं पण एवढं जास्त नाही. नाही गंमत करताय. असंच मस्त गाव आहे. कुठलं तुमचं? आमचं पेंडूर खरारेवाडी मालवणमध्ये. तुमचं? माझं कणकवली सावंतवाडी हे तांबळवाडी. काय ते ठरवा नाही गेलं? नाही तांबळवाडी 3 गावं फिरून आला नाही, कणकवली तांबळवाडी. कसं गेलं बालपण? एकदम छान. बालपण एकदम छान सुंदर. तुमच्याकडे? आमचं म्हणतात लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 7 वर्ष झाली. कसं जमलं? लग्न म्हणजे माझ्या वडिलांनीच, म्हणजे वडील पूर्ण हे आहेत समाजसेवक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ते जुळवून आणलं. आणि ह्यांची कशी, ह्याची आई आहे ती आमच्या गावचीच आहे आणि ह्याची मोठी बहीण आहे ती पण आमच्याच गावी दिलेली आहे. आता आली आहे. तुम्ही हो नमस्कार. तुम्ही एकमेकांना कसं भेटलात? घरीच भेटलो. अरेंज मॅरेज आमचं. कुठे बघितलं? बोरवली माझ्या घरी. तुम्ही गेले हो होते? आम्ही कोण गेलो. कोण वडील गेले होते? बाबा मला घेऊन गेले होते. पूर्ण गाडी बिडी बुक केली होती. अरे वा. आणि मी माझ्या आई आणायची होती की? मी माझे आई वडील काका काकी परत मामा परत ते अजून सुरेश काका म्हणते आहे असे म्हणून 7-8 जण होतो. तुम्ही गेले होते? हा. आणि त्यावेळेस मला वाटलं की झालं माझं आज ठरलेलं आहे, पुढे काय दुसरं ऑप्शन नाही माझ्याकडे. म्हणजे फायनल आहे माझा साखरपुडा होऊ शकतो. का तुम्हाला असं वाटलं तेव्हा? नाही एवढी अरेंजमेंट केलं मी समजून गेलो की गाडी बिडी बुक केली आहे स्पेशली वगैरे. आणि मग नंतर जेव्हा बघितलं मी अरे हां खरंच मुलगी खूप चांगली आहे. आणि थँक्यू. तुम्ही एकमेकांना कधी त्याच दिवशी बघितलं? त्याच दिवशी आम्ही एकमेकांना बघितलं. बोललात पण त्याच दिवशी? त्यावेळी एवढं बोलणं नाही म्हणजे झालं. फक्त हाय हॅलो हां बस. बाकी काही बोलणं नाही? काही, कारण की अरेंज मॅरेज होतं, सगळे माझी पण फॅमिली होती त्यांची पण फॅमिली होती, त्यामुळे फक्त असं काय नाही, शिक्षण काय वगैरे एवढंच आमचं बोलणं झालं. मग नंतर कुठे भेटलात घरच्यांना न सांगता? नाही पहिल्यांदा घरच्यांना सांगूनच भेटलो. नाही या हसण्यामध्ये बरंच काही दडलेलं आहे. नाही माझ्या प्रश्नानंतर वहिनी ज्या पद्धतीने हसल्यात ना त्याच्यातच बरंच काही दडलेलं आहे. आता लपवू नका, कळलं का? शांतपणाचा फायदा घेऊ नका. आता काय झालं सांगा वहिनी. त्याच्यानंतर मी वेलिंगकरमध्ये एक डिप्लोमा करत होते. त्यावेळी ते संध्याकाळी त्यांनी मला सांगितलं आपण भेटूया, आपण एकमेकांचे विचार वगैरे आपण हे करूया, त्याच्यानंतर आपण गोहेड. कुठे भेटला? वेलिंगकर कॉलेजच्या बाहेरच भेटलो. वेलिंगकर कॉलेजच्या तुम्ही गेले बाहेर. होते? तिकडे गेलो. किती वेळ थांबला होता बाहेर? झालं अर्धा तास थांबलेलो कारण इथं कॉलेज सुटायचं वाक् येतं म्हणून सुटल्यानंतर मग आम्ही फिरायला फिरायला गेलो. अरे वा. वगैरे आणि तिथे मग आम्ही एकमेकांशी बोललो. बोलला त्या दिवशी? मग तेव्हा काय शिक्कामोर्तब झालं? हो झाला शिक्कामोर्तब झाला. हो झाला त्याच दिवशी म्हणजे आम्ही एकमेकांना, नंतर आम्ही आमच्या फॅमिलीला सांगितलं की ठीक आहे आपण गोहेड करू शकतो. अच्छा, तुम्ही घरी सांगितलं? हो मी घरी सांगितलं. तुम्ही पण आम्ही पण सांगितलं? सांगितलं. तुम्ही तर त्याच दिवशी ठरवून बसला होता. ठरलं. घरी जाऊन आला होता तेव्हा? बस काय भरून गेला होता तेव्हा? हो ना. कसा आहे पण स्वभाव कसा आहे? मस्त आहे स्वभाव एकदम. कोणाचं सांगताय? वाईफचं सांगते. बरं. पण आता सांगा, मग लग्न ठरल्यानंतर दोन्ही घरांकडनं तर मान्यता होती आमचं. लग्न कुठे झालं? गोरेगावला. आणि मग लग्न जमल्यापासून लग्न ठरेपर्यंत किती दिवस होते? 6 महिने होते. 6-7 महिने होते आमच्याकडे. कुठे गेलात तेव्हा फिरायला? म्हणजे पूर्ण मुंबई फिरलो आम्ही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय आला?
काय झालं काय आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.